नक्कीच आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो, चांगला प्रेम मिळत असतो. त्यामुळं आम्ही या संघाला नेहमी सपोर्ट्स करत असतो, त्यांना पाठिंबा देत असतो आणि तसंच मार्गदर्शन आम्ही मगाशी थोडंसं केलेलं आहे की आता आर्यन नवनाथशी आपण चर्चा केली, त्यांनी बॉलिंग टाकली पण आता बॅटिंगकडे पण थोडं फोकस करायला हवं. लेफ्टी आहे आणि डावखोरा असल्यामुळे थोडं बॅटिंग करायला प्रॅक्टिस करायला हवी. लेफ्टीला थोडं ॲडव्हान्टेज असतं. क्वचित असे खेळाडू असतात जे लेफ्टी बनतात आणि ती मी म्हणेन प्रॅक्टिस केली तर होऊ शकते. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता मॅचकडे आपण जाणार आहोत. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल ज्या संघाकडे प्रयास कोहली एक अतिशय जबरदस्त खेळाडू. गत वर्षाचा मागचा जर अभ्यास घेतला, इतिहास जर बघितला, पास्टमध्ये जर आपण गेलो तर मागील 22 ट्रॉफ्या ज्या नाईट रजनीमध्ये या संघाने पटकावल्या त्या संघाचा मी म्हणेन या खेळाडूचा मुख्य वाटा आहे प्रयास. काय त्याची बॅटिंग, त्याचं पॅडल शॉट, त्याचं रिव्हर्स, त्याचा ड्राईव्ह काय जबरदस्त. म्हणजे असं मैदानात एकही जागा नाही त्यांनी सोडली की ते जागेवरती त्याने शॉट सिलेक्शन केलं नाही आहे. त्याचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स मी बघितला मागच्या 2 वर्षामध्ये असं जबरदस्त. बघा त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे, प्रूफ केलं आहे, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स चांगला आहे. त्याला माहिती आहे की मी आज चांगला खेळलो, भविष्यामध्ये मला एक चान्स युवराज, एकच संधी तुम्हाला क्रिकेट देणार आहे. ती संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. भले तुम्ही आज चांगलं केलं, 1 2 4 10 15 20 टुर्नामेंट खेळून नाही होणार. किती 3 विकेटला 1100 रुपये बक्षीस आलेलं आहे गोलंदाजासाठी. हॅट्रिकला विकेट हॅट्रिकला 1100 रुपये मोठे बिंदास भाऊ यांच्याकडून आलेले आहेत या गोलंदाजासाठी. गोलंदाजाचं नाव आहे सुमित. या अतिशय वेगवान गोलंदाज. सर मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आला होता. मला वाटतं या 2 संघामध्ये मॅच झाली होती. त्यावेळेला वाल संघाने या संघाला पराभूत केला होता आणि आज मी म्हणे तोच योग आलाय की काय. नामी संधी आलेली आहे. पुन्हा एकदा तीच मॅच दैसर विरुद्ध न्यू यंगस्टर वाहल. स्कायरा 11 वाड शॉट. हा बघा मी मागाशी म्हटलं पंचांनी नो बॉल केलाय. पहिलाच नो बॉल. पॉपिंग क्रीजच्या पुढे गेलाय गोलंदाज आणि फ्रीड. काय वेगाने टाकलेला गोलंदाजाचा चेंडू. दोघांमध्ये असलेलं हे बॅटल, त्यांचं युद्ध. मागच्या वर्षी आम्हाला हरवलं आहे, या वर्षी आम्ही बदला घेणार या मनसुबेमध्ये हा संघ खेळतो की काय. भले बाहेर तुमची फ्रेंडशिप असेल पण मैदानामध्ये तुमच्या मनामध्ये जिंकणं हा मुख्य उद्देश. आणि प्रयासचा मी मागाशी म्हटलं तर पॅडल ज्या प्रकारे तो डोप्यावरती वाकून त्याने जो स्वीप शॉट त्याला खेळायचा होता बॅटमध्ये आला नाहीये पण या शॉटमध्ये तो माहीर आहे, पटाईत आहे आणि तो प्रयत्न त्याने पहिल्याच चेंडूवरती केला होता. आणि ज्या प्रकारे पॉवर प्लेचे जे रिस्ट्रिक्शन आहे, पॉवर प्लेची जी पाबंदी आहे त्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक फक्त बाउंड्री लाईनवरती आहेत आणि त्याचा भरपूर फायदा हा फलंदाज घेत असतो. मग त्याचे कॅप शॉट आपण आता बघूया कशा प्रकारे त्याचे शॉट सिलेक्शन असतात. जबरदस्त कमी वयामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स. खूप चांगली बॅटिंग त्यांनी मागच्या 2 वर्षामध्ये मी बघितली आहे. 1 धाव, नो बॉल आणि फ्री हिट. ओहो यावेळेला फ्री हिट आहे. संधी आहे मात्र नो बॉलचा हा फ्री हिट असल्यामुळं मी म्हणेन प्रयास कोहलीला हा मी म्हणेन एक जीवनदानच म्हणूया, नाहीतर कदाचित त्याला बाहेर जावं लागलं असतं. अशा प्रकारे नो बॉलवरती ही नंतर फ्री हिटवरती आले सिंगल. 1 धावेने धावफलक पुढे गेले. 2 धाव धावफलकावर अमित भोईर अतिशय वेगवान आहे. बघा त्याचं बदल आलेत. सुमित भोईर अतिशय वेगाने चेंडू डिलिव्हर करते. तो ज्या प्रकारे त्याचा खांदा, त्याचा बॉटम अँड ॲक्शन जर आपण बघितलं, त्याचं पॉपिंग क्रीजवरती गेल्यावर त्याची जम्पिंग ॲक्शन आपण बघूया ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे तो चेंडू रिलीज करतोय आणि अतिशय वेगाने चेंडू फेकतोय. त्यामुळे थोडंसं टायमिंग होत नाही बॅट्समनचं. लेफ्ट हँड राऊंड विकेटने त्याचा मारा आहे आणि ज्या प्रकारे लेफ्टी गोलंदाज वेगाने गोलंदाजी करतो त्याला बीट करणं थोडं कठीण असतं आणि सध्या चित्र तेच आहे. तर सलामीला सॅमी नाईक पण मी मगाशी सॅमीचा उल्लेख करायचं राहून गेलं. मागच्या वर्षी हा जबरदस्त फॉर्ममध्ये होता सॅमी. ज्या प्रकारे त्याचा रिव्हर्स स्वीप सर्व फटके त्याच्याकडे पण आहेत. जास्त करे त्याचे डीप बॅकवर्ड क्षेत्र त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. पॅडल शॉट त्याचा पॅटर्न शॉट आहे तिकडे आपण जास्त बॅटिंग बघितली मागच्या वर्षी. मात्र पुन्हा एकदा सुमित लेफ्ट राऊंड विकेटने आलेला आहे. ओ हो वॉट डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू. ब्रह्मास्त्राचा वापर केलेला आहे. अगदी यॉर्करचा वापर केलेला आहे. खोलात टाकलाय, बुंदात टाकलाय चेंडू आणि अशा प्रकारे चेंडूवरती मला वाटतं 1 धाव पलू काढलेली. 1 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावरती लागलेली 4. मजा येणार आहे मॅचमध्ये आणि कारण दोन्ही संघ जर आपण बघितलं तर तुल्यबल्ले आहेत. अ 940 लोक सध्या ही मॅच लाईव्ह बघत आहेत. 940 अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मात्र प्रयत्नांना यश आल्यानं मात्र तत्पूर्वी चेंडूवरती 1 धाव पूर्ण केलेली आहे. 1 धावेने पंचांनी लेग बायचा इशारा दिलेला आहे. 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 5 धावा धावफलकावरती लेफ्टी गोलंदाज सुमित
अतिशय जबरदस्त. दहिसर मोरी, म्हणजे मोरी पण दहिसरच्या बाजूलाच गाव आहे, फक्त दहिसर, पण जास्त करून मोरी तुमच्या बाजूला आहे. आम्ही बोलताना दहिसर मोरी असा उल्लेख व्हायचा पूर्वी, तसा पण मोरी बाजूला आहे आणि हा फक्त दहिसर आहे. आणि दहिसर हा संघ मला वाटते उळवे नोडमध्ये मागच्या वर्षी आला होता आणि यावर्षी पुन्हा आलेला आहे. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. यावेळी जोरदार आफिल आहे, मात्र पंचांची आफिलीकडे फेटाळलेली आहे, लक्ष नाही आहे. ऍक्च्युली कठोर असा हा डिसिजन असताना मात्र या चेंडूवरती थोडी जोरदार 11 खेळाडू एकत्र आले. त्यांना माहिती आहे की प्रयास कोहलीची विकेट त्यांना किती महत्वाची आहे, किती इम्पॉर्टन्स खेळाडू आहे या मॅचमध्ये. हा खेळाडू लागला तर त्यांना माहिती आहे की किती धावा बनवू शकतो, त्याचा टार्गेट किती ठेवू शकणारा प्लेअर आहे. आणि सध्या हा डॉट चेंडू मी प्रशंसा सुमितची करेन, कारण प्रयास सारखा फलंदाज आहे जो बॅटल शॉट त्याचा खूप छान आहे. अशा फलंदाजाला त्याला माहिती आहे की मला काय चेंडू टाकायचा आहे. त्याने एकच मारा दिला युवराज की आउटसाईड ऑफ स्टंप, तो जास्त यॉर्कर करी त्याने फोकस केलाय. त्याने टॉस केला नाही बॉल, ना त्याने बाउन्सर टाकलाय, नाही त्याने गुडलेन टाकलाय, त्याने फक्त यॉर्करलाच कॉन्सन्ट्रेशन केलं आहे. हा त्याचा माइंडसेट मला खूप आवडलाय. त्याला माहिती आहे की प्रयास काय खेळणार आहे. जबरदस्त. ओ हो, शेवटी घेतला, पकडला मागच्या चेंडूवरती आफिल, तोच चेंडू पुन्हा रिलीज केला युवराज. आणि काय बॉलिंग परफॉर्मन्स, काय सांगणार या परफॉर्मन्स बद्दल. नाही, जबरदस्त किरण सर, कारण ॲक्युरसी खूप महत्वाची आहे. ज्या टप्प्यावर तुम्ही अगोदरच्या चेंडूवर रिलीज केलाय बघा, ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय, अगदी तोच टप्पा, सटिंग लाईन, चांगली लेन आणि वेग प्रचंड आहे. म्हणजे बॅट फिरली मात्र कनेक्ट झाला नाही आणि टप्पा पडल्यानंतर थिक एज, इतका मोठा आवाज की कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आलाय. आणि जे रिॲक्शन होती दहिसरच्या खेळाडूंची, त्याने आपल्या सर्वांना सांगून दिलं की ही विकेट आमच्यासाठी किती महत्वाची होती. नक्कीच. मागच्या वर्षी आम्हाला हरवलेलं आहे, मागच्या वर्षी आम्हाला पराभूत केलं या स्पर्धेमध्ये. यंदा आम्हाला या स्पर्धेमध्ये या संघाला हरवायचं, जिंकायचं, या मनसुबेने, या ताकदीने त्यांची बॉलिंग आपण बघितली. मात्र आता मैदानामध्ये मिडल ऑर्डर, अर्थातच 3 नंबर 3 वरती फलंदाज दाखल झाले आहेत. प्रतीक पाटील, स्काय रेलो निरीक्षण वाळ संघाचा मी म्हणून अतिशय विध्वंसक फलंदाज, मागचा वर्ष अतिशय फॉर्ममध्ये. आणि हा असा फलंदाज युवराज या बॅटच्या रेंजमध्ये चेंडू जर आला, जरी मिडल नाही झाला तरी हा चेंडू सीमा पार नेण्याची ताकद आणि कुवत ह्या फलंदाजामध्ये आहे. मात्र यंदाचा वर्ष त्याचा संघर्षाचा राहिला आहे. यंदाच्या वर्षी त्याला प्रचंड मेहनत करावी लागते, कारण ज्या वेळेला आम्ही एकत्र प्रॅक्टिस करत असतो, हे सर्व खेळाडू आम्ही केवी काका मैदानावरती खेळत असतो, या खेळाडूमध्ये आमची प्रॅक्टिस असते, चर्चा होत असते. त्यावेळेला सांगत असते की थोडंसं बॅटिंग होत नाही आहे, थोडंसं गडबड होत आहे, काय होतंय काय नाही हे समजायला मार्केट. मग अशी घनश्याम भाऊंची आम्ही चर्चा केलेली आहे. मात्र हा फलंदाज लागला मी म्हणते तर मग मात्र धावा आणि धावाच बघायला मिळतील. मात्र आता या मॅचमध्ये प्रतीक पाटीलच्या धावा, त्याची बॅट काय भाषा बोलणार आहे, त्याच्या बॅटमध्ये येणारे चौकार षटकार, या मॅचचं चित्र. स्काय रेव्होल्युशन वाल संघ या मैदानावरचा जर अभ्यास बघितला, 40 धावा डिफेंड झालेल्या आहेत, 36 धावांचा लो स्कोरिंग मॅच डिफेंड झालेला आहे. वाल संघाचा माइंडसेट काय सुरू आहे, किती धावा आम्हाला काढायच्या आहेत, हे आता बरंच काही चित्र आहे. युवराज काय सांगणार. नाही, गावदेवी दहिसर संघाने देखील चांगली चुरूक दाखवली गोलंदाजी, आणि आदित्य पाटील आता देखील चांगली गोलंदाजी टाकण्यासाठी उत्सुक असणार आहे. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस सर, मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफला खेळाडू आहे आणि चांगल्या पद्धतीने बॉलला ड्राईव्ह केलाय सर. पहिल्या षटकामध्ये किरण सर आपण चांगला उल्लेख केला की सगळे चेंडू गोलंदाजाने यॉर्क लाईनवर टाकले होते, खास करून आपण पाहिलं प्रयासच्या विरुद्ध. आणि इथे देखील या गोलंदाजाचा तोच प्रयत्न पहिल्यांदा राहिला, मात्र तो नक्कीच लोअर फुल टॉस पद्धतीने गेलाय. सिंगल काढली, एका धावेने नक्कीच धावफलक पुढे सरकत आहे. 6 धावा धावफलकावर आहे सर. यंग वर्सेस यंग आहे सर, दोन्ही संघांचा विचार केला, वहाळ असेल दहिसर, युवा टॅलेंट भरपूर आहे, यंग जोश आहे, यंग एनर्जी. आणि हे मॉडर्न डे टेनिस क्रिकेट म्हटलं की या यंग टॅलेंटकडे भरपूर चांगल्या कल्पना असतात की ज्या चांगलं प्लॅनिंग करून तुम्हाला यश मिळवून देऊ शकतात. नक्कीच नक्कीच. यावेळेला चेंडू सेलिम मिडॉनला आपण बघितलं ज्या प्रकारे ढकलून काढल्या प्रतीक पाटील यांनी स्वतःवरती, आता त्याला सावरले. आता एका धावेने स्वतःचं खातं ओपन झाले. संघाची धावसंख्या जर आपण धावफलकावरती बघितली, 7 धावा धावफलकावरती लागलेल्या. आणि क्रिकेट असं एवढा असं कठीण खेळ आहे युवराज, बघितलं तर सोपं पण आहे आणि कठीण पण आहे. आणि क्रिकेटमध्ये तुमची मेहनत असं नाही की आपण 1 वर्ष 2 3 4 20 वर्ष क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्य टिकून ठेवायचं असेल, तुम्हाला त्यामागे प्रचंड मेहनत करावी लागेल. मग रिझन आणि कारण सांगून जमणार आहे, तुम्हाला त्यासाठी प्रचंड अफाट परिश्रम करावा लागेल. यावेळेला सॅमीचा हा पॅडल शॉट आपण बघू शकतो, बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला आहे. मात्र चेंडूवरती 1 धावा आल्यानंतर 1 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे गेलेली आहे 8 धावा. टाइम चांगलं गेलं होतं सर, फक्त मात्र सरळ फिल्डरला या ठिकाणी गाठलंय. आणि कन्सिस्टन्सी सर, आपण उल्लेख केला की तुम्हाला कंटिन्यू क्रिकेट खेळायचं, तर तुमच्याकडे सराव आणि सरावामध्ये कन्सिस्टन्सी हे महत्वाचं आहे. हॅट्रिकसाठी बक्षीस आलेलं आहे राजगरजकडून या गोलंदाजासाठी.
3 चेंडूमध्ये 3 विकेट. गोलंदाज आहे आदित्य पाटीलसाठी राज कडून आलेला आहे. 3 चेंडूवरती 3 विकेट. 1000 रुपये. बघा बक्षिसं लागलेली आहेत कारण क्रिकेट आजकाल फास्ट झालेलं आहे. इंटरनेटचा क्रिकेट आहे, नेटवर्क, आज फास्ट क्रिकेट व्यवसाय झालेला आहे. क्रिकेट व्यवसाय क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला मी म्हणेन एक आज बिझनेस आहे एक प्रकार. तुम्हाला चान्स आहे म्हणजे असं नाही की असं पूर्वीसारखा क्रिकेट टाइमपास क्रिकेट राहिलेला नाही. यावेळेला इनसाइड आउट प्रतीक पाटीलचा जलवा सुरू झालेला आहे. युवराज मी म्हटलं की हा फलंदाज लागला ना तर मग धावा आहे. नक्की चांगला शॉट आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हर कोणताही खेळाडू नव्हता खरं तर. कव्हरला होता आणि लॉंग ऑफ मध्ये भरपूर मोठा गॅप होता आणि तो गॅप खरं तर हेरला आणि पूर्णपणे खरं तर फील्ड प्लेसमेंटची खिलवाड केला थोडंसं या फलंदाजाने असं आपण म्हणू शकतो. आणि चांगलं टाइम केलं बॉलला. या महत्वपूर्ण 4 धावा असतील सर. पहिला चौकार आहे या सत्रातील म्हणजे बऱ्याच उशिरानंतर बाउंड्री आलेली आहे धावफलकावरती. ओ हो हो आडव्या बॅटने अगदी उजवा पाय जर बघितला प्रतीक पाटील अगदी बेंड केला होता. आडव्या बॅटने मिड विकेटच्या वडून क्लिअर करायचा होता शॉट. टायमिंग जुळलंच नाहीये, अगदी रडारमध्ये आलाच नाहीये आणि डॉट चेंडू संबंधित संघाची धावसंख्या धावफलकावरती 13. पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य पाटील राईट ओव्हर द विकेट. ओ खोला टाकलाय बुंदाचा वापर ब्रह्मास्त्र. मग दहिसर संघाचा जर आपण बॉलिंगचं जर विश्लेषण बघितलं आलेख त्यांचा काढला तर त्यांच्या 12 चेंडूमधून मला वाटते 8 ते 9 चेंडू त्यांनी ब्लॉकआउट टाकलेले आहेत. त्याचा वीक नाही त्याचा स्ट्रॉंग पॉईंट बनलेला आहे. जबरदस्त अगदी बॅटचा फेसच खोलून देत नाहीयेत. मोठा फटका खेळण्याची संधी फक्त एकच दिली होती तो फक्त चौकारला. बाकी सर्व चेंडू त्यांनी बुंद्यात टाकले आहेत. काय जबरदस्त मारा अप्रतिम. नक्कीच नक्कीच किरण सर. दोन्ही गोलंदाज असतील सुमित असेल त्यानंतर आदित्य असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 5 दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 आणि 14 धावा धावफलकावर आपण पाहतोय. किरण सर आपण सुनील शंकर पाटील मोरावे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी गोलंदाज षटकार हॅट्रिकसाठी प्रतीकसाठी 3000चं कॅश प्राइज असणार आहे. किरण सर आपण मुद्दा खूप चांगला या ठिकाणी छेडला होता की व्यावसायिक क्रिकेट झालंय म्हणजे आता तुमचं जनरेशन ज्यांनी खरं तर या क्रिकेटची पाळमुळं रोवली तुमच्या आधीचं जनरेशन तितकं या क्रिकेटला ग्लॅमर नव्हतं. मात्र बदलत्या काळानुसार जसं आता ISPL सारख्या स्पर्धा असतील म्हणजे आता तुम्ही ॲज अ प्रोफेशन म्हणून म्हणजे नोकरी न करता याच टेनिस क्रिकेटच्या याच्यावर तुम्ही चांगले पैशाने चांगलं घर तुमचं चालवू शकता आणि हे जे यंग टॅलेंट आहे यांच्याकडे ती चांगली सुवर्ण संधी आहे असं आपण म्हणू शकतो. किरण सर नक्कीच कारण मी ते उदाहरण पण तुम्हाला देतो. फक्त हा चेंडू टाकून होते गोलंदाज अजय. ओ हो प्रतीक पाटीलचा दणका. मी मगाशीच म्हटलं की हा जर लागला ना तर मग धावांचा पाऊसच आहे. आताच एकत्र आलेत कारण षटकार असा मारलाय ना की लांब लचक जबरदस्त. भाऊ व्यवसाय असा आहे की आज आम्हाला 40+ मध्ये पैसे मिळायला लागले आहेत. आम्ही जन्मात पण विचार केला होता नवनाथ की आम्हाला पैसे मिळतील. मागच्या वर्षी जवळजवळ मला 50,000 रुपये झाले. कॅप्टन त्यानंतर ओपनच्या टुर्नामेंट आम्ही खेळलो. 50,000 मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की क्रिकेटमध्ये एवढे 40+ मध्ये पैसे मिळतील. म्हणजे 40+ मध्ये जर 50-60,000 रुपये मिळत असेल तर यंग क्रिकेटमध्ये तुम्हाला किती चान्स आहेत. आता TV आहे, फ्रीज आहे, बऱ्याच बक्षिसं आहेत. असं स्वतः कॅश बक्षिसं असतात. ॲज अ प्लेअर म्हणून तुम्ही 5,000-6,000 कमवू शकता. असे कितीतरी आज तुमच्याकडे नामी संधी आहे पैसे कमवण्याची. तर ते तुम्हाला त्याचा फायदा आणि यावेळेला प्रतीक पाटील पुन्हा एकदा चौकार. चांगला गॅप सर शोधला करता मिड विकेट आणि कावकराच्या मधून. मगाशी त्याने पॉवर दाखवली आता थोडासा क्लासही दाखवतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय सर स्क्रीनवर. राऊंड द विकेट आला होता गोलंदाज आणि अजय पाटीलवर मात्र हल्ला चढवला. 2 बॉल सर आणि पहिल्यावर षटकार आणि दुसऱ्यावर चौकार. नक्कीच प्रतीक पाटीलने हेरलं की नाही. आता किरण भाऊनी सांगितले की मला आता फॉर्ममध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे. मला आता मागचा इतिहास आठवावा लागेल. मागच्या वर्षी प्रतीक पाटील काय खेळत होता, मागच्या 2 वर्षाअगोदर माझी बॅटिंग काय खेळत होती, मी कुठल्या रेंजमध्ये चाललेलो हे त्याला आता आठवायला लागले की काय. जणू तो स्वप्नातून उठला युवराज आणि स्वप्नात जसं त्याला जाग आली ना त्याने धाड धाड आता षटकार आणि चौकारांची भाषा बोलायला सुरुवात केली. ओहो प्रतीक पाटील मॅन फ्रॉम वहालचा हा तगडा खेळाडू देत दनादन षटकार. ओव्हर पिच बॉल टाकला सर. अजय पाटीलच्या मनामध्ये आता चाललंय तरी काय हा मोठा प्रश्न आहे. कारण दहिसर संघाला लवकरात लवकर पुनरागमन करावं लागेल या इनिंग मध्ये गावदेवी दहिसर संघ. कारण या ओव्हरमध्ये सर भरपूर मार पडलाय. 3 बॉलमध्ये तब्बल 16 आलेत. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला 2 ओव्हरमध्ये 14 होते सर फक्त. अगदी लो स्कोर त्यांनी आतापर्यंत समोरच्या संघाला करून दिला होता. मात्र या ओव्हरमध्ये जसा आपण उल्लेख केला प्रत्येक जसा
खरं तर बॅटने बोलायला लागलाय. बॅटने त्यांनी मात्र प्रेक्षकांची मनं जिंकायला सुरुवात केली आहे आणि आता कमबॅक करावा लागेल दहिसरला देखील. जतीन कडून अजून 2 षटकार जर आले तर 500 रुपयाचं बक्षीस प्रत्येक पाटील यांना दिले जाणार आहे. बघा फॉर्म मध्ये येतोय, लय मध्ये येतो, रंगात आलाय, तो डंगात आलाय, पुन्हा एकदा त्याच बहरात आलाय आणि ज्या प्रकारे त्याने मैदानामध्ये वावटल माजवलंय, जणू काय हा मनामध्ये आज मी ठरूनच आलोय की आज मला या मैदानामध्ये खेळायचं आहे, माझा फॉर्म मला पुन्हा कमबॅक करून दाखवायचा आहे. आणि त्याचं चित्र, त्याचं स्ट्रेट ड्राईव्हचा षटकार जो मगाशी बघितला, त्याचा लॉंग ऑफचा षटकार बघितला, ही त्याचं स्ट्रॉंग झोन आहे. या रेंजमध्ये जर त्याला टाकाल तर तो असेच हाल तुमचे करणार. मग तुम्हाला वेगळं काहीतरी करावं लागणार, वेगळं चेंडू टाकावं लागणार आहे. हे मोठा फलंदाज आहे, याला बाद करायचं असेल तर तुम्हाला वेगळं प्लॅनिंग करावी लागणार. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटची इनर एज, चेंडू फाईन लेगकडून सीमारेषेच्या पलीकडे, आणखीन एक प्रतीक पाटीलच्या बॅटमधून आलेला हा दमदार चौकार. नक्कीच. आणि क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न देखील चांगले होते. आपण पाहिलं तर थोडेसे डिसबॅलन्स झाले, तन्मय होते त्या ठिकाणी. आणि खरं तर ती क्रुशियल पोझिशन असते सर, कारण जसा बॅटला ब्रश झाला बॉल, वेग भरपूर होता चेंडूमध्ये, त्यामुळे बघा आउटफील्ड फास्ट आहे. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे. आणि हा चौकार खरं तर वाळ संघाला नक्कीच एका मोठ्या धावसंख्येकडे घेऊन चाललाय. धावसंख्या आपण अपडेट करतोय, 34 धावा धावफलकार होत आहेत. दहिसर संघ प्रयत्न करतोय सर, पण प्रयत्नाने यश मिळत नाहीये. 34 बंगाच्या जर पहिल्या 2 गोलंदाजाने जे कमवलं होतं त्याच्यावर कदाचित हा गोलंदाज पाणी पसरतो की काय, असं चित्र दहिसर संघाच्या पाठीराखांना त्यांचा सपोर्ट सिस्टीम जो आलेला आहे ऑनलाईन, त्यांचे घरचे प्रेक्षक टीव्हीवरती मोबाईलवरती जे बघत असतील त्यांना प्रश्न पडला असेल की हे काय सुरू आहे मैदानामध्ये. जबरदस्त बॅटिंग आता. ओ प्रतीक पाटीलला हा चेंडू सोडणारच नाही तो, आणि पंचाने मला वाटते दंडित केलाय. नो बॉल म्हणजे 1+6 हा दणदणीत षटकार. आणि प्रतीक पाटीलचा फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट दाखवत देत असताना हा षटकार नक्कीच नक्कीच बीमर होता आणि बीमरचा मात्र फायदा उचलला. मात्र दहिसर संघाचा गोलंदाज आपण पाहतोय खरं तर अजय पाटील, खरं तर त्याच्यावर भरपूर दडपण आहे, कारण प्रेशर भरपूर आलंय. पहिल्या 3 बॉलवर आपण पाहतोय 4 बॉलवर षटकार चौकार षटकार चौकार लगावलेत. त्यामुळे आता प्रेशरमध्ये असताना त्या दबावाला झुगारून त्याला गोलंदाजी करावी लागणार आहे. दहिसर संघ देखील खूप चांगला खरं तर खेळ करतोय. आता खरं तर आज अजयचा दिवस नाही असं दिसतंय, मात्र हरकत नाहीये. येणाऱ्या बॉल्सवर जर त्याने चांगले चेंडू टाकले तर कदाचित त्याचा पुनरागमन होऊ शकतं आणि खास करून विकेटसाठी त्याला जायला हवं. मात्र किरण सर, हा फ्री हिटचा बॉल आहे, हे विसरून चालणार नाही. आता त्याला प्रश्न पडलाय की मला विकेट नाही तर मला डॉट बॉल काढायचा आहे. हा त्याला चिंता का, त्याला षटक संपवायचं आहे, हे चित्र दिसते सध्या. आणि यावेळेला आडव्या बॅटने ज्यावेळेला गोलंदाजाला मार बसतो त्यावेळेला गोलंदाजाचं माइंडसेट हेच असतं की आता मला विकेट नको आहे, आता मला माझे षटक संपवायचं आहे, हे माइंडमध्ये चालू असताना हे चित्र सध्या चालू आहे. आणि प्रतीक पाटीलचा जलवा सुरू झाला. त्या भाऊनी मला वाटतं माझं शब्द हेरलं की नाही, आता किरण भाऊनी सांगितले मला पुन्हा माझं फॉर्म कमबॅक करायचा आहे. फॉर्ममध्ये येण्यासाठी त्याचा ते 2 षटकार मी बघितले ना स्ट्रेट ड्राईव्हचे, जबरदस्त. आणि धावसंख्या धपलकावर 42. आता सॅमी नाईकला बऱ्याच उशिरा स्ट्राईक आलेले आहे, कारण समोरून ज्या प्रकारे बॅटिंग होते आता त्याला त्याचा कॉन्फिडन्स पण आता वाढला असते कदाचित. अजून एक चेंडू आहे बघा, बॉलरचं रनअप चुकलंय, रिदम चुकलंय, प्रेशर टेन्शन की आता माझ्या षटकामध्ये धावा गेल्यात, सामना संपल्या तर मला घरची लोक काय बोलणार, कॅप्टनचं बोल ऐकायला लागणार. बऱ्याच गोष्टी असतात क्रिकेटमध्ये, कारण या फील्डमध्ये आम्ही गेलेलो आहोत, आम्हाला हा अनुभव आहे याचा की काय घडतं. आणि जर ही मॅच गमावली तर मग पुढचं चित्र वेगळं असेल. ओ यावेळेला सॅमी सरळ मारलाय चेंडू, आणि ह्या चेंडूवरती सध्या 2री धाव घेण्याचा प्रयत्न सॅमी नाईकचा, आणि या 2 धावा इथून पूर्ण झालेल्या आहेत. आणि 2 धावाने आता पंच इशारा करतायत. इथं आम्हाला तर इथून काही दिसलं नाही, डीजे समोर आहे. 3रा पंच इथं आता चेकिंगसाठी यायचा आहे की एक्झॅक्टली काय डिसिजन घडलेला आहे, कारण मला हा डाऊटफुल डिसिजन आलेला आहे. 3रे पंच लगेच या. नीरज राणावत सर आपला पंच, अन्यथा नसेल तर आपण या. हा ये इकडे. चला, बँडेज मैदानामध्ये मागणी करण्यात आली, फर्स्ट एड बॉक्स त्याची मागणी करण्यात आली आहे. चला, फेअर निर्णय येईल. आमचे स्वतः एनआर पॅनलचे प्रमुख नीरज राणावत सर, भरपूर अनुभवी पंच आणि ICC क्वालिफाईड पंच आहेत. युवराज या 2 आल्या तर धावा झाल्यात 44. जर षटकारा तर मग जास्त 4 वाढतील अजून, हे चित्र होणारच आहे. पण आता आपण बघूया मॅचमध्ये गोलंदाजाला भरपूर चोप बसलाय, त्याला झोपताना पण हे फटके आठवतील, त्याला मॅच आठवेल. पण असं नाही, क्रिकेट आहे रोज वेगळं असतं की आज मला मारलंय की मागे मी चांगली टाकली, उद्या मी चांगली टाकणार आहे. पण क्रिकेटर तोच बनतो ना युवराज
ज्याला मॅच जिंको हारो त्याला काही फरक पडत नाही ना, तो क्रिकेटर कधीच बनू शकत नाही. जो मॅच झाल्यानंतर घरी जाऊन जेवताना त्याच्या डोळ्यासमोर त्याचे चेंडू, झोपताना त्याच्या डोळ्यासमोर ते बॉल, ती बॅटिंग, आम्ही कशी मॅच हारलो, काय झालं, हे ज्या क्रिकेटरला आठवतो ना तोच क्रिकेटर खरा बनू शकतो. नाही तर मग एखादा टाइमपास मला "ए, जाऊ दे हारली काही फरक पडत नाही, आपण घरी जाऊन झोपायचा अर्थ नाही आहे." मग त्यासाठी हे चित्र बरंच काही बघायचं. नक्कीच त्याचं एक उदाहरण मी सांगेल किरण सर. ज्यावेळी मगाशी चिर्ले संघ पराभूत झाला, त्यांचा एक खेळाडू आला आणि त्यांनी प्रणयकडनं त्यांच्या दोन्ही इनिंगचे फोटो काढून दिलेत आणि ते घरी जाऊन त्याचं विश्लेषण नक्कीच करणार की कोणत्या ओव्हरमध्ये सामना फिरला, कुठे आपण धावा किती लीक केल्या, त्यासाठी मात्र त्यांनी तो केला. आणि हे खरं खूप चांगलं आहे सर. नुसतं क्रिकेट खेळून गेलं म्हणजे होणार नाहीये, ते गेल्यानंतर मात्र त्याच्याकडनं विचार विनिमय होणं आवश्यक आहे. येस, पंच आता आतमध्ये गेलेले आहेत, युवराज इथून त्यांनी बघितलेले आहे आणि ते आम्हाला इथून डिसिजन सांगणार आहेत. चला पंच निर्णय घ्या आणि आम्हाला लगेच कळवा, तिथून डिसिजन द्या. चला कृपया खेळाडू कक्षामध्ये बसायचा. एक स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल, आपण सहकार्य करूया. आपल्या उल्वे नोडमधील स्पर्धा आहे. चला आता सामना सुरू करूया. कृपया दोन्ही संघाने आता सहकार्य करा. पंच डिसिजन काय आहे? सेफ आहे, म्हणजे 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 44 धावा झाल्यात आणि शेवटचं षटक, तिसरं षटक मार्गस्थ, 3 षटक संपले, हा शेवटचा षटक आहे. 4था षटक घेऊन गोलंदाज आता गोलंदाजच्या मार्कवर आलेला गोलंदाज राहुल, त्या समोर प्रतीक पाटील. टॉस केला, बाउन्सर, अतिरिक्त बाउन्सर, आणि यावेळेला हा चेंडू डॉट विकेट किपरच्या हातामध्ये विसवते. आता थोडा धावांचा जर आपण विषय 14 मी म्हणजे 50 करंट रन रेटने फलंदाजी सुरू आहे. त्यांची वाटचाल जर बघितली जबरदस्त आहे. पुन्हा एकदा प्रतीक पाटील स्ट्राइक एंडवरती, शॉर्ट ऑफ लाईन अगदी समोर लॉफ केलाय. प्रतीक पाटीलची ताकद एवढी प्रचंड आहे की बॅटच्या टोला जरी लागला नाही तरी चेंडू सीमा पार, षटकार. आणि किरण सर अगदी जागेवर ना फटके मारतोय, अजिबात फुटवर्क नाहीये. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आयकोरा इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जास्त फुटवर्क नाही, फक्त ताकदीवर विश्वास ठेवलाय, आपल्या पॉवरवर विश्वास ठेवला. मागाशी म्हटलं हा जर लागला तर धावाच धावा, आणि तो लागला या मॅच मध्ये प्रतीक पाटील, आणि धावांचा पाऊस त्याने या मॅच मध्ये पाडलाय. जबरदस्त पाटील, 50 धावा वाहाल संघाच्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रतीक पाटील अगदी प्रचंड वेगाने 1 धाव आणि फंबल झाला क्षेत्ररक्षक. असं घडतं ज्यावेळेला डिप्रेशन येतं संघावरती, प्रेशर, दबाव, आणि त्यावेळेला हे असं चित्र बघायला मिळत असतं. आणि यावेळेला 2 धावांनी वाहाल संघ जो पोहोचलेला आहे 52 धावा धावफलकावरती. जो संघ सुरुवातीला संघर्ष करत होता, 14 धावा फक्त 2 षटकामध्ये आल्या होत्या, प्रयास बाद झाला होता, त्यानंतर प्रतीक पाटील नावाचा फलंदाज मैदानामध्ये गेला आणि सामन्याचं चित्रच त्यानं बदलून टाकलेलं आहे. व्हॉट अ टायमिंग! प्रतीक पाटीलचा जलवा सुरू झालेला आहे. त्याने दाखवून दिलेला आहे की मी मागच्या वर्षी ज्या लय मध्ये होतो त्याच लय मध्ये मी पुन्हा आलेलो आहे, आणि दमदार डीप बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावर मारलेला हा जबरदस्त षटकार,
हा षटकार आणि संघाची धावसंख्या धापलकावरती 58 धावा झालेल्या आहेत आणि प्रतीक पाटीलच्या वैयक्तिक 47 धावा अर्धशतक ठोकणार का या मिहिरा स्पोर्ट्स स्पर्धेच्या नाईट रजनीमध्ये त्याच्या नावावरती? या स्पर्धेमधील मला वाटते अजूनही कोणाचं अर्धशतक झालेलं नाही आहे आणि ती नामी संधी प्रतीक पाटीलच्या मी म्हणेन हातामध्ये आलेले आहे. अजून बरेच दोन चेंडू शिल्लक आहेत. 47 वैयक्तिक झालेले आहेत. अर्धशतक त्याचं आपल्याला बघायला मिळणार, त्याचं सेलिब्रेशन आपल्याला बघायला मिळणार का? ओ या वेळेला फटका फसलाय. अर्धशतक असं वाटलं होतं, मात्र अर्धशतकापासून मी म्हणेन थोडा लांब राहिला आणि अशा प्रकारे काही हरकत नाहीये. संघासाठी जे करायचं होतं ते त्यांनी केलेलं आहे. ज्याची गरज होती, ज्या धावांची ते धावा त्याने बनवल्या आणि मला वाटतं 27 फलंदाज बाद झालेला आहे. पुढच्या सामन्याचा मी टॉससाठी विनंती करतोय गणेशपुरी संघाचा कॅप्टन आणि श्राव्य 11 डाऊरनगर उरण. बघा डाऊरनगर उरण हा संघ खूप फॉर्ममध्ये आहे, हा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. डाऊरनगर संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचा आहे. गणेशपुरी आणि डाऊरनगर दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं. प्रतीक पाटीलचं ताल्यांमध्ये स्वागत केलं जात आहे. का करू नये? कारण त्याने संघासाठी मी म्हणेन तारणहार सेनापती अशा प्रकारे युद्धामध्ये लढला तो आणि ज्या प्रकारे संघ अडचणीमध्ये असताना त्याचे फटके आपण बघितले, त्याचा लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्यानंतर डीप बॅकवर्ड डीप फाईन, जे षटकार त्याने ठोकले ना प्रचंड जबरदस्त लांब लचक आणि धावसंख्याचं संघाच्या बघितल्या तर टोटल आम्हाला प्रणय सांगतात 58 धावा. धाव जणू काय डोंगरच रचलाय, कारण या मैदानावरती धावांसाठी संघर्षच करावा लागलेला आहे. धावा बनत नाही आहेत, मात्र त्या बनवताना बनवून दाखवल्या त्या प्रतीक पाटीलनं. घनश्याम पाटील भाऊ यावेळेला मैदानामध्ये गेलेले आहेत. संघनायक जो मगाशी टॉससाठी आले होते, चर्चा आम्ही त्यांच्याशी केली होती भाऊंची मगाशी की आमची मिडल ऑर्डरचा थोडा ओपनिंग आमची त्याची थोडी गडबड आणि आता पुन्हा त्या चर्चेनंतर त्यांनी चर्चेला बसलत आणली आहे. त्या शलामस्त्र झाले की आता थोडा बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस झाले आणि मग त्याचा परफॉर्मन्स यावेळेला डोक्यावरती बसून फटका सिले मिड ऑफला क्षेत्ररक्षक आणि 1-2 सेकंड अटॅम्प मध्ये झेल बाद झालेला आहे फलंदाज आणि अशा प्रकारे पूर्वार्ध संपलेला आहे. पहिलं सत्र संपलेलं आहे, पहिली इनिंग संपलेली आहे आणि फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर स्कायरा 11 न्यू यंगशर वाहल संघाची जर आपण टोटल धावा जर धावफलकावरती बघितल्या, अकाउंटमध्ये जर त्यांच्या आपण धावांचा आलेख जर बघितला तर संघाच्या टोटल धावा मला प्रणय मात्रे सांगतील 59 धावा या त्यांच्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. म्हणजे टार्गेट मला वाटतंय 60 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे 15.00 ची सरासरी आहे. म्हणजे 15 चौक 60 हे रनरेटचा पिछा करायचा, म्हणजे पाठलाग करायचा आहे. थँक्यू किरण दादा. तर पुढच्या मॅचसाठी मी विनंती करतो श्राव्या 11 डाऊननगर आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये गणेशपुरी. चला कर्णधार या टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी. प्रथमेश कोहली इथे आलेले आहेत, आमचे मित्र आहेत VRCC गणेशपुरी संघाचे कर्णधार. आणि एका साईडला मात्र श्राव्या 11 डाऊननगर आपण पाहिलं तर कर्णधार उरण. एका साईडला विचार केला तर उलवेड विभागातील हा संघ असेल VRCC गणेशपुरी. चला टॉस करून घ्या मनोज. टॉस इम्पॉर्टंट आहे कारण वशेनी संघ जर आपण जायचं नाही, मयूर वशेनी संघाची मॅच होणार आहे ना, वशेनी संघ मॅच होणार आहे ना. हां, वशेनी संघ आपण जायचं नाही आहे कारण आपली मॅच होणार आहे. आजच्या रात्रीची शेवटची मॅच तुमच्याशी होणार आहे. या 4 लॉटमधून जो संघ जिंकणार आहे त्या 4 मधून एक संघ जो येईल तो तुमच्याशी खेळणार आहे. त्यामुळे तुम्ही घरी जायचं नाही आहे, तर मॅच होणार आहे. हॅलो, चला या डाऊननगर संघाचा कर्णधार. हॅलो, तर आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करतो. मयूरदादा मात्रे यांच्या शुभास्ते पहिल्या फेरीतील सी पोलची लढत आपण पाहता. एका साईडला मात्र श्राव्या 11 डाऊननगर आणि VRCC गणेशपुरी ही शेवटच्या मॅचचा टॉस होतोय. तर प्रथमेश कोहली आपण नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये आपला संघ कमीत कमी दिसलाय स्पर्धेमध्ये. त्याचा जर आपण पाहिला तर आपल्यासाठी ही नाईट रजनी पहिली स्पर्धा असेल, दुसरी स्पर्धा आहे. तर नक्कीच उरणमधला हा डाऊननगर संघ आपल्या सेमीत आहे. पण टॉस जिंकला, निर्णय का असेल आणि मर्द मात्रे मिहिरा स्पोर्ट हा आयोजनाबद्दल थोडक्यात. फील्डिंग करो आप. हॅलो, फील्डिंग हॅलो हॅलो फील्डिंग. हॅलो, तर थँक्यू
फक्त क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतलाय. प्रथमेश कोहलीने शेवटची मॅच असेल पहिल्या फेरीतील अंतिमची लढत. पाहत रहा, ऐकत रहा. मिहिरा स्पोर्ट आयोजित आई गावदेवी ट्रॉफी 2025 सपाट सातत्याने दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे नक्कीच चेतन स्वामी येतील दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती. आणि किरण दादा पाटील हे देखील जॉईंट होतील, दोन्ही आमचे समालोचक. खूप मॅच टाईट आहे. ही मॅच मला रंगवायची आहे, त्यामुळे ही मॅचसाठी मी पूर्ण कंटिन्यू ही मॅच करणार आहे. कारण दहिसर संघाला पण तेवढाच सपोर्ट सिस्टम हवा आहे. पूर्ण मॅचला घमासान करायचं आहे, बॅटल बनवायचं आहे. त्यासाठी मी आता माईक घेतलेला आहे. कारण 60 धावांचा जर आपण विचार केला चेतन, तर प्रत्येक षटकामागे 15.00ची जी सरासरी आहे ती पाठलाग करत असताना सलामीला 2 फलंदाज गेलेले आहेत. त्यामध्ये सलामीला 2च्या फलंदाजामध्ये बघते म्हणजे अजय गेलेला आहे. आता अजयचा जर विचार केला तर मागे पूर्वार्ध म्हणजे पहिल्या सत्रामध्ये बघितलं त्याला भरपूर मार भरलेला आहे. या गोलंदाजाने जवळजवळ 30 धावा दिलेल्या आहेत. आणि आता तो सलामीला घ्या, त्याच्या मनामध्ये तो असं टासून गेलाय की मला 30 मारल्यात ना, मग मी 30 नाही तर किमान 25 तरी मारणार. या मनसुब्याने तो मैदानामध्ये गेलाय का? त्याचा माइंडसेट काय सगळं सावध की मला 30 मारल्यात तर मी 25 मारेन. या सेट माइंडने जर तो चालला ना तर या वाल संघाला नक्कीच नाकीनं येऊ शकणार आहे. म्हणजे त्याचा मेंदूमध्ये काय विचार सुरू आहे, त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये काय चालू आहे की मला जर ठोकलाय तर मी ठोकणार. या विचार जर तो बॅटिंग करत असेल ना तर ही मॅचला मजा येणार आहे. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चेतन किमान जर दहिसर संघ 28-27च्या रेंजमध्ये जर चालला, 28-27, तर मॅचला 2 षटकामध्ये 32-33ला मजा येणार. पण वाल संघाचा जर मुख्य अस्त्र जर बघितलं त्याची गोलंदाजी खूप टाईट आहे त्याचं बघितलं. कारण त्यांचं मुख्य अस्त्र गोलंदाजी आहे. त्याच्यामध्ये घनश्याम पाटील जसं लेग ब्रेक असा गोलंदाज आहे जो अतिशय पटाईत आहे. प्रतीक पाटील सारखा गोलंदाज आहे. जबरदस्त बॉलिंग आहे बघितलं आपण. आणि आता प्रतीक पाटील सध्या मला पॉवर प्लेमध्ये पहिलं षटक टाकणार आहे. आणि ज्या फलंदाजाने ज्या गोलंदाजाला मारले धावा ना तोच बॅटला येता प्रणय. मला याने मारलेत ना मग मी यालाच मारणार, हे त्याच्या मनामध्ये जर चालू असेल ना तर मजा येणार आहे. म्हणजे प्रतीक पाटील भाऊ यांनी त्याला 30 मारल्यात तर तोच गोलंदाज स्ट्राईकला आहे. मग त्याने पण ठासलं काय मला पण एवढ्याच मारायचे आहेत का, मग मॅचला मजा येणार आहे. बघा घमासान चालू आहे, ठसा आहे. कारण मागच्या वर्षी दहिसर संघाला वाल संघाने हरवलं या मैदानावरती आणि आता पुन्हा हरवणार का हा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे मजा येणारच आहे, आम्हाला जिंकणं आहे. पण वाल संघ आपल्या घरचा मैदान, आमच्या नगरीमध्ये मॅच आहे, आम्ही सहज तुम्हाला जिंकून देणार नाही. खूप मजा येणार आहे, बॅटल खूप छान आहे. ओ पहिला चेंडू उडवले हवेत, इलिव्हेशन मिळालं नाही. आणि धीरज पाटील काय बघा बॅकअप किती जबरदस्त, स्वतःवरती नियंत्रण कंट्रोल आणि हा जबरदस्त जलते. आणि पहिल्या चेंडूवरती अटॅक केला होता, आवाज त्याने हेरलं की मला पण मारायचं आहे. आणि पहिल्या चेंडूवरती हा पहिला हादरा बसतो. पहिला फलंदाज अजय पाटील तंबूच्या आश्रयाला. अजय हा बाद होतोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय राहुल पाटील. ते इनॅट नंबर 3 वरती. मगाशी जर आपण पहिल्या सुरुवात जर बघितली वाल संघाची 14 धावा झाल्या होत्या. प्रयास कोहली बाद झाला होता 2 षटकामध्ये. थोडंसं वेगळं चित्र सुरू होतं, वाटलं नव्हतं की एवढ्या धावा होतील चेतन. पण काय सांगणार कसं काय घडलं ऍक्च्युली. हॅलो, खरं तर रोहित पाटील म्हटलं की वाल संघाची रन मशीन म्हणून नक्कीच ओळखलं जात्या. प्रतीक पाटील प्रतीकने मात्र नक्कीच आपण पाहिलं असेल रॉयल ट्रॉफीमध्ये नाराज केला, परंतु त्यानंतर इथं पलटवार पाहायला मिळाला या मैदानावरती. ज्या प्रकारे खरं तर गतवर्षी पराभूत केलं होतं टीम दहिसर संघाला, तीच मात्र नक्कीच मनसुबा घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला गेला. आणि त्यानंतर प्रतीक पाटीलची मात्र नक्कीच ही फलंदाजी अक्षरशः बॅकफुटला मात्र नक्कीच घेऊन गेली टीम दहिसर संघाला. राईट मोर द विकेट. हो, आल्या मोठा फटका व्हायचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, अजून एक त्या दिशेनं झेल पकडायचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा अद्याप बाकी आहे. इट्स आउट. OUT. फलंदाज अजून एक बाद होईल. चला पंचांनी पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यूचं हेच गोष्ट मजा आहे तर मला एक्झॅक्टली हेच समजत नाही की आपले कॅमेरे इंटरनॅशनल लेवलचे एवढे नाही आहेत, पण प्रयत्न आपण ते करत आहोत.
एक्झॅक्टली कॅच होल्ड झालं तर ठीक आहे, नाही झालं तर मग पंचांचा निर्णय. बऱ्याच अशा गोष्टी असतात. मगाशी पण आपण बघितलं एक्झॅक्टली डिसिजन पंचांनी घेतलं. आता पुन्हा एकदा तसंच चित्र पंच आमच्याकडे शशी आलेले आहेत, ते आता चेक करतायत की काय घडलंय, एक्झॅक्टली लाईनला पाय लागले की अडवलंय, झेल घेतली, हे त्यांचं व्हेरिफिकेशन चालू आहे. कारण खूप मोठा डिसिजन आहे, कारण हा षटकार लागला तर मग पुन्हा सुरुवात होईल धावांना, आणि त्यासाठी हा प्रयत्न लाईव्ह मध्ये आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं जात आहे. पंच चेक करतायत की एक्झॅक्टली काय घडलंय तिथं. बघा हवेत चेंडू आलेला आहे, कशा प्रकारे प्रयास कोहलीने तो जज केलेला आहे. सॉरी, घनश्याम भाऊ आहे तिथं, आणि तो जज करत असताना त्यांचा पाय एक्झॅक्टली दोरीवरती लागलेला आहे की ते आपण बघत आहोत. पंच स्वतः चेक करत आहोत. चला, पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. मला वाटते गणेशपुरी संघ प्रथमेश कोहली आपण रेडी, आपले खेळाडू पण रेडी ठेवा, कारण या मॅच नंतर तुमची मॅच होणार आहे 4 षटकांची. खेळाडू कक्षामधून खेळाडू कृपया आपण इकडे येऊ नका, खेळाडू येऊ शकत नाहीये. अशा स्पर्धा तुमच्या विभागामध्ये आपण बघू शकता असे जाऊ शकत नाहीये. पूर्वी असा क्रिकेट होता, पण आता तसा क्रिकेट राहिलेला नाही. आता खरे नियम स्ट्रिक्ट झालेले आहेत, पेनल्ट्या दिल्या जातात, बरंच काही घडतं. त्यामुळे पंच इथे 4 अंपायर आहेत, त्यांना काय डिसिजन घ्यायचा ते त्यांना घेऊ द्या. पण डिसिजन घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करा, मग त्याच्यावरती तुम्ही चर्चा करू नका. हे झालं ते झालं. तिसरे पंच निर्णय द्या. शशी आमच्यापर्यंत पोहोचवा. पंच सांगतात की बाद आहे, आउट आहे. फलंदाज बाद आहे असं इथं घोषित केलेलं आहे तिसऱ्या पंचाने, आणि 12वा खेळाडू दोन्ही संघाचे ते उपस्थित आहेत. आणि अशा प्रकारे हा दुसरा हादरा बसल्या चेतन दहिसर संघाला. खरं तर सुरुवात जी पाहिजे होती जवळजवळ 15च्या सरासरी मात्र नक्कीच पल्ला गाठायचा होता, परंतु त्यानंतर ही खराब सुरुवात असं वाटलं होतं पलटवार होईल का या मॅचमध्ये, या सेकंड इनिंगमध्ये. परंतु त्यानंतर प्रतीक पाटीलची ही खरं तर गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिला 47 धावा खरं तर कुठल्या, त्यानंतर ही गोलंदाजी मात्र नक्कीच पूर्णपणे बॅकफुटला ढकलताना टीम दहिसर संघाला 2 बॉलवरती खरं तर 2 विकेट मात्र नक्कीच पटकावल्या गेल्यात. गोलंदाजी मार्ग होती पाहता आपण प्रतीक पाटीलला हॅट्रिकच्या अंबड्याबद्दल नक्कीच असेल. प्रतीक पाटीलला पाहत आहे, ही गोलंदाजी मात्र नक्कीच आवडली असेल सर्व प्रेक्षकांना. खरं तर आपण मन जिंकण्याचं काम सध्याच्या घडीला मात्र नक्कीच करताना, मग फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो. 4थ्या क्रमांकावर आपण नवीन फलंदाज पाहत आहे, मैदानात दाखल झालाय मिलिंद पाटील. इथून मात्र नक्कीच पाटीलला पलटवार करावा लागेल, परंतु सध्याच्या घडीला प्रतीक पाटील सध्या मात्र नक्कीच करून देत नाहीये. हॅट्रिकच्या उंबड्यावर मात्र नक्कीच असेल. राईट मोर द विकेट मिलिंद पाटील स्ट्राईक एंड बॉलिंग मार्क होती पाहते आपण प्रतीक पाटीलला हॅट्रिकच्या उंबड्यावर. विकेट हॅट्रिक पटकावेल का? ओ, चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू खालच्या खाली राहिना, जे हवं होतं खरं तर प्रतीक पाटील आणि टीम वहाल संघाला. आणि मैदानाच्या आतमध्ये तसंच घडताना अजून एक डॉट चेंडू जे करता सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. जवळजवळ 3 चेंडू फेकले गेलेत, त्यामध्ये 2 विकेट, एक मात्र नक्कीच डॉट फेकला गेलाय. 3 बॉल अद्याप बाकी. 3 बॉल वरती करता तुम्हाला मोठे फटके खेचावे लागतील जर त्या मात्र नक्कीच टार्गेट पण तुम्हाला पोहोचायचं असेल. परंतु त्या प्रकारची गोलंदाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक पाटील ऑन ट्रॅक. हो,
कव्हरच्या वरतून फेकून दिलाय खूप मोठा गॅप. ना गॅपला मात्र नक्की चिरून टाकला चेंडू. चाललाय वन बॉल सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. याच फटक्यांची खरं तर गरज आहे टीम आपण पायसेल दहिसर संघाला. आणि मिलिंद पाटील मात्र नक्कीच प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. हे असे फटके खरं तर अनेकदा तुम्हाला खेचावं लागतील. 4 षटकापर्यंत जे फटके खरं तर प्रतीक पाटीलने पहिल्या इनिंगमध्ये खेचले होते त्याच प्रकारचे मोठे मोठे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. राईट मोर द विकेट. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू खूप वेळ लावाय त्या फिल्डर डाऊन द ग्राउंड येतोय. अजून एक पकडलाय जेल. चौका ठोकणारा फलंदाज मिलिंद पाटीलचा जमतोय केल. अजून एक धक्का बसला टीम दहिसर संघाला. मिलिंद पाटील बॅक टू द आउट. तीन मोठे धक्के या षटकामध्ये पाहायला मिळाले टीम दहिसर संघाची. खरं तर आपण पाहताय प्रतीक पाटीलच्या माध्यमातून जवळजवळ 5 चेंडू फेकले. धावा खर्च केले 4-3 विकेट. शेवटचा अंतिम चेंडू अद्याप बाकी आहे. सर जर विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये ज्या खेळूचा खरं तर बोलबार राहिला बॅटिंगमध्ये पण तो गोलंदाजीमध्ये आला त्यानंतर पुन्हा 3 विकेट पटकावले. हे खरं तर गोलंदाजी पूर्णपणे बॅकफुटला ढकलताना टीम दहिसर संघाला. नक्कीच सध्या बॅकफुटवरती चाललाय मी म्हणेन दहिसर संघ. कारण सुरुवात अगदी खराब झाली आहे. कारण आता येणारे मिडल ऑर्डरचे फलंदाज त्यांच्यावर थोडा दबाव नक्कीच येणार आहे. आणि आता मगाशी ज्या प्रकारे प्रतीक पाटीलने मिडल ऑर्डरवर बॅटिंग केली तसा एखादा फलंदाजाने मी म्हणेन अजूनही वेळ गेली नाहीये. मिडल ऑर्डरला एखाद फलंदाज जर लागला दहिसर संघाचा त्याने चांगली बॅटिंग केली तर मी म्हणेन मॅचला पुन्हा कलाटणी मिळू शकेल. आणि ते बॉल वरती घडेल काय मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट. 4 धावा पटकावल्या परंतु 4 विकेट सुद्धा पटकावल्या गेलेत या षटकामध्ये. ही गोलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या पुन्हा एकदा टीम वहाल संघ प्रतीक पाटील साठी. हिटमॅन ऑफ वहाल संघ मात्र नक्कीच ओळखला जाणार हा प्रतीक पाटील. आज मात्र नक्कीच पूर्णपणे प्रेक्षकांची आयोजकांची आणि पूर्ण खरं तर क्रिकेट रसिकांची मात्र नक्कीच मन जिंकण्याचं काम करताना जवळ एक षटक फेकलं. 4 धावा खर्च केल्या. 4 विकेट सुद्धा पटकावल्या गेलेत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेतन जरा मागच्या वर्षी परवामध्ये आपण बघितलं मेहरा स्पोर्ट्समध्ये ट्रॉफ्यांचा विचार. यावर्षी मयूर म्हात्रे यांनी ट्रॉफ्या जर बघितल्या तर क्रिस्टलच्या ट्रॉफ्या आहेत. सर्व काचेचे चषक आहेत. म्हणजे ट्रॉफ्याचं जर आपण वेट जर बघितलं एक जर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जर आपण बघितलं किमान मला वाटतं तिचं वजन 20च्या पुढे असेल. 14 किलो आहे. 14 किलोचे काचेची ट्रॉफी पहिल्या क्रमांकाचे. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ एवढे काच सर्व क्रिस्टल ट्रॉफी आहेत जे आपण ज्यावेळेला घरामध्ये ठेवणार ना त्यावेळेला एक वेगळी शो येणार आहे. अशा प्रकारच्या ट्रॉफी यंदाच्या सीझनसाठी आणलेल्या आहेत. एक जबरदस्त आयोजन केलं गेलं आहे. एक आकर्षण ठेवलेलं आहे. क्रिस्टल म्हणजे काचेच्या पूर्ण काचेच्या ट्रॉफी आहेत. सर या नगरीमध्ये आलो की अनेकदा आपण पाहिलं रॉयल ट्रॉफीमध्ये जवळजवळ 10 फुटाची ट्रॉफी. त्यानंतर आम्ही मोरावामध्ये आलो त्यामध्ये क्रिस्टन ट्रॉफी पाहायला मिळाली. हे आगलं वेगळं नियोजन आणि आयोजन हे आपल्या आणि क्रिस्टल ट्रॉफ्यांच्या बाजूला अजून एक ट्रॉफी आहे. मला वाटतं आज मयूरचा संघ खेळायला गेला होता किंजट स्पोर्टला. सीके बॉईज संघ खेळायला गेला होता. त्या संघाने ट्रॉफी जिंकली आणि ट्रॉफी इथेच आणून ठेवलेली स्टेजवरती. म्हणजे त्यांचा संघ जाऊन आज किंजट स्पोर्ट्समध्ये एक जबरदस्त परफॉर्मन्स देऊन एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती लावलेली आहे. ते आता त्यांनी इथं आणलेले आहे आणि जबरदस्त वेल प्लेड. बॉल ट्रॅक वरती सेकंड ओव्हर मार्गस्थ आपण पाहता लेफ्ट हॅम फिरकीचा जादूगर वाल संघाचा घनश्याम पाटील बॉलिंग मार्गवरती पाहताय मिळतोय. घनश्यामला मात्र नक्कीच पाहताय. हो हेलिकॉप्टर उडता क्षणी तर लँड झाला. फिल्डर आहे तैनात तिथं. सिंगल दा दुसरीचा प्रयत्न. चेंडू उचला फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. 2 धाव्याने तर खूपसा फरक पडणार नाहीये टीम वाल संघासमोर. 6 धावा लागल्या स्कोर कार्ड होती. 4 गडी मात्र नक्कीच गारद केलेत. अद्याप तर दिल्ली दूर आहे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही आहे कारण खूप लांबचा प्रवास अद्याप तुम्हाला करायचा आहे. जी प्रतीक पाटीलची मात्र नक्कीच बॅटिंग पाहिली ती सुद्धा मात्र नक्कीच करावं लागेल. चेंडू खरं तर सोडला गेलाय. अपेक्षा होती खरं तर वाईटचा इशारा पंचांकडून येईल परंतु त्यानंतर नाही आहे. डॉट चेंडू सांगता मजा आतमध्ये नक्कीच करताना पाहायला मिळाला. बॉलिंग मारवती घनश्याम पाटील. आता मोठा फटका मारायचा पुन्हा एकदा. विकेटची संधी आहे. इथं मात्र नक्कीच चुकी झाली आहे. ज्याने तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल एक जण मात्र नक्कीच पकडला होता पण तो चुकी होतोय. माणूस आहे मात्र नक्कीच क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. कधी कधी तर डाय लगावत चेंडू मात्र नक्कीच पकडला जातोय परंतु कधी कधी साधा झेल सुद्धा मात्र नक्कीच सोडला जातोय. हे तर क्रिकेट आहे. 3 बॉल तर अद्याप बाकी असे षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. पत्ते हल्ले चढवावं लागतील विरुद्ध संघावरती. कटकायचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू तर अक्षरशः वेगानं बीट केला. पहिला फलंदाज त्यानंतर यष्टीच्या पाठीमागा यष्टीरक्षक तुझा चुकला गेलाय. चांगला बॅकअप
फर्स्ट स्लिपमध्ये नक्कीच पाहायला आपण डॉट चोवीस सांगता धावा लागत पटलावरती 7 धावा 4 गडी गारद करत आपण पाहता पण दैनी अवस्था मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय जी अवस्था झाली होती टीम बेलापूर संघाची त्याच प्रकारची अवस्था दहिसर संघाची आडवा पाठ नक्कीच उघडलाय फिल्डर आहे तिथे चांगला पकडतोय जेल आणि खरं तर मिड विकेट आपण पाहताय प्रतीक मात्र नक्की दिसतोय आज मात्र नक्कीच प्रतीकचा बोलबाळ राहिला मैदानावरती पहिली फलंदाजी त्यानंतर गोलंदाजीमध्ये 4 विकेट त्यानंतर मिड विकेटला खरं तर हा झेल मात्र नक्कीच पकडला गेलाय नक्कीच कायरा 11 न्यू यंगस्टर वाहल संघाचे आज आणखीन एक आधारस्तंभ जर आपण बघितलं तर आमचे रोशन पाटील भाऊ यांचा देखील या संघासाठी खूप मोठा प्रचंड आधार असतो त्याचा प्रतिसाद या संघासाठी आणि बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेला संघ खेळण्यासाठी जात असतो त्यावेळी रोशन पाटील भाऊ यांचा नेहमी त्यांना चांगला पाठिंबा मिळत असतो आणि त्यांचं देखील मला जरी उपस्थित असतील तर त्यांना मी विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे पुन्हा एकदा घनश्याम पाटील भाऊ ज्या वेळेला राईट हँड राऊंड विकेटने त्यांची बॉलिंग मागच्या जर 2 वर्षा अगोदर ज्या वेळेला घनश्याम पाटील याने संघामध्ये पदार्पण केलं होतं चेतन स्वामी तर मी त्यांची गोलंदाजी फक्त फिरकी म्हणून त्यांना मी गोलंदाज बघत होतो थोडं स्लोमध्ये ते व्हेरिएशन करायचं म्हणजे लेग ब्रेक त्यानंतर मागच्या वर्षी त्याने बॉलिंगमध्ये असं झालं की ते फास्टमध्ये टर्न करायला लागले थोडं त्याने वेगळं आता काहीतरी करायला गेलेत काही हरकत नाही प्रत्येकाची एक विचार करण्याची पद्धत असते आता ते फास्टमध्ये टर्न घेतात सुरुवातीला ज्याने तेव्हा पदार्पण केलं तर स्लोमध्ये त्यांचं टर्न होतं म्हणजे असं प्रत्येकाचं वेगळं माइंडसेट असतं आणि त्या माइंडसेटने हे चालत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 7 झाले आणि आता मात्र गरज आहे मला वाटते 12 चेंडूमध्ये 53 धावांची गरज आहे म्हणजे डोंगर खूप मोठा आहे हे फोडण्यासाठी खरं तर JCB विसीबी नाही आहे खरं तर पोकलन लागेल कारण 53 धावा म्हटलं की खूप मोठा म्हटलं की पल्ला गाठायचा आहे आणि जी खरं तर आपण पाहिल्याचे सलामीची जोडी खूप निराश केला आज मैदानावरती जो खरं तर कारनामा गतवर्षी केला होता टीम वाल संघाने या संघासोबत पराभूत केला होता ती दिशा मात्र नक्कीच पुन्हा एकदा त्याच दिशेनं हा पुढे वाटचाल करताना पाहायला मिळतोय 12 मध्ये खर्च 53 धावेची गरज बॉय ट्रॅकवरती आपण पाहत आहे वाल संघाचा सुजल घरातला पाहत आहे अजून एक खरं तर तेज तारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय प्रतीक झाला घनश्याम झाला आता मात्र नक्कीच सुजल आलाय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये जवळजवळ धावा खर्च केल्या होत्या प्रतीकने 4 त्यामुळे 4 विकेट त्यानंतर घनश्याम आला घनश्यामने 6 बॉल फेकले त्यामध्ये धावा खर्च केल्या 3 आणि 1 विकेट स्पीडअप करा थोडंफार फिल्डिंग करा संघ 12 मध्ये खर्च 53 धावा अजूनही खरं तर पल्ला खूप गाठायचा आहे तुम्हाला स्ट्राईक एन वरती फलंदाज आपण पाहताय आदित्याला 12 मध्ये 53 सुजल घरत ऑन ट्रॅक लेफ्ट हँड बॉलर पहिल्याच बॉल वरती आक्रमकाचा प्रयत्न बॉडी पासून खरं तर दूर ठेवण्याचा प्रयत्न मैदान शॉट मध्ये पाहायला मिळाला इट्स अ वाईट बॉल पंचांचा इशारा मात्र की दंडित केलाय बॉलिंग मार्क होती सुजल आला पहिल्याच बॉल वरती एक्स्ट्रा मध्ये अजून एक भर पडेल धावा लागला धपटला वरती एका धावीनं 8 अद्याप करायचे 12 बॉल मध्ये 52 धावेची गरज 12 मध्ये 52 स्लोवर वर आता मात्र नक्कीच अक्षरशः चकवा दिलाय डॉट चेंडू फेकला गेलाय ज्या दिशेनं मात्र नक्कीच चेंडू वळवलाय त्या दिशेनं मात्र नक्कीच चेंडू डॉट नक्कीच झाली आहे 12 मध्ये करायचे तर 52 आता मात्र नक्कीच करायचे 11 मध्ये 52 प्रत्येक बॉल वरती करतो तुम्हाला विकेट षटकार मात्र नक्की ठोकावं लागेल बॅटची कडा पाठी मग चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये अजून एक डॉट चेंडू फेकताना चांगला कमबॅक पहिला बॉल वरती तर एक्स्ट्रा मध्ये भर पडली होती त्यानंतर हे कमबॅक पहा सुजलचं लेफ्ट आर्म बॉलर जेव्हा जेव्हा खेळतात लेफ्ट आर्म बॉलर राईटी मध्ये नक्कीच मात्र हो हो काय गोलंदाजी राहिल्या मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः पायाजवळ मात्र नक्की चेंडू वळवला गेलाय अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या खेळताना आतमध्ये करताना सुजल घरत चकवा देतोय फिरकीचा जादूगार घनश्याम पाटील नंतर आज सुजल सुद्धा मात्र नक्कीच प्रभावित करतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता चेंडू खूप वेळ हवेत पुन्हा एकदा विकेटची संधी अजून एक विकेटचा पतन 5वा मात्र नक्की धक्का बसलाय टीम आपण पाहताय दहिसर संघाला फलंदाज बाद होईल आदित्य बॅक टू द आउट हॅलो गडी बाद झालेले आहेत फलंदाज बाद झाले आहेत ते 6 फलंदाज दहिसर संघाच्या तंबूच्या आश्रयाला आलेले आहेत खूप
अडचणीमध्ये आहे म्हणजे हा संघ दहिसर संघ सध्या ज्या स्थितीमध्ये फलंदाजी सुरू आहे, सुरुवात झाली नाही आहे, सलामीचे फलंदाज चालले नाही, मिडल ऑर्डर चालली नाही आणि मग नंतर मिडल ऑर्डर नंतर येणारे जे फलंदाज आहे त्यांच्यावरती आलेला हा दबाव हा स्पष्ट सांगून जात आहे की या सामन्यामध्ये सध्या आम्ही बॅकफुटवर आहोत. आता वाल संघ या मॅचमध्ये वरचढ आहे. सध्या फक्त मार्जिनचा इथं प्रश्न उडलेला आहे की किती मार्जिनने हा सामना जाणार आहे, कसा रंगणार आहे, हे चित्र सध्या सुरू आहे. कारण मोठा फटका येतच नाही आहे, कारण हे चान्सेस जास्त दिली जात नाही, बॅटचा फेस ओपन केला जात नाही आहे. कशा प्रकारे बॅटिंग करायची, समोर लेफ्टी गोलंदाज सुजल आहे, त्याची देखील चांगली गोलंदाजी आहे. प्रतीक पाटीलने 4 गडी बाद केले होते, त्यानंतर घनश्याम पाटीलने 1 गडी बाद आणि सुजलच्या नावावरती एक, असे 6 फलंदाज तंबूमध्ये बसलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन 4 जे फलंदाज बाद झाले, तिथून मी म्हणेन पडझड सुरू झालेली आहे. संघ बॅकफुटवरती पूर्णपणे गेलेला आहे दहिसर संघ आणि आता मात्र वाल संघ या सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करण्याच्या सुस्थितीमध्ये दिसत आहे. स्विच इट. काही आता गरज नाही आहे फटक्याची, असं चित्र सध्या दिसायला. फक्त आता किती धावाने हा सामना जिंकणार आहे स्कायरॅली और न्यूस्टर वहाल, कारण अजूनही मला वाटते धावा जर बघितल्या 6 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे. 51 धावा ना कधी झालेल्या आहेत 6 चेंडूमध्ये, ना कधी होणार, असं चित्र तरी अजून आपण बघितलं नाही. आणि जबरदस्त पहिल्या षटकामध्ये 4, नंतर 5, नंतर 3, काय बॉलिंग जबरदस्त. चला वाल संघ आता कीप इट अप घ्या. 6 चेंडूमध्ये 51 धावा निघणार नाहीत, त्यामुळे आता तुम्ही घाई करा आणि पुढची मॅच आपण सुरू करायची. 6 मध्ये 51, 6 षटकार जरी मारले तरी ही मॅच जिंकता येणार नाहीये, एवढी कठीण मॅच झालेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला वेळ करायची गरज नाही, पटापट आपण फिल्डिंग लावून घ्या आणि पटकन आता आपण मॅच सुरू करूया. आणि आता पुढची मॅच मी विनंती करतो, जो संघाने टॉस जिंकला प्रथमेश कोहलीचा गणेशपुरी संघ, आपण मैदानामध्ये लगेच या मॅच नंतर उतरायचं आहे, कारण आपल्याला आज अजून मला वाटतं 2 मॅचेस 1, 2, 3 मॅचेस अजून बाकी आहेत. त्या मॅच पूर्ण कव्हर करायच्या आहेत आणि या 4च्या लॉटमधून जो संघ पुढे जाईल तो खेळणार आहे मला वाटते वशेनी संघ. आणि काय परफॉर्मन्स दिला आहे चेतन स्वामी. वशेनी संघ उरण पूर्व विभागामधून आलेला एक तादा संघ, ज्यांची बॅटिंग आपण बघितली, बॉलिंग बघितली, या संघाचा ऑल ओव्हर परफॉर्मन्स मजा येणार आहे. शेवटची मॅच देखील तेवढीच ताकदीची होणार आहे. ऑनलाईन व्ह्यूवर जर बघितलं अजूनही 800 ते 900 लोक घरी मोबाईलवरती टीव्हीवरती लाईव्ह मॅच बघत आहेत. म्हणजे 1000 पर्यंत लोक ही मॅच लाईव्ह बघत आहेत. झोप नाही आहे. क्रिकेट किती इम्पॉर्टंट आहे चेतन स्वामी, ग्रामीण क्रिकेटला किती प्राधान्य दिले जात आहे हे लाईव्ह मध्ये सांगत आहे, कारण प्रत्येक गावचं संघ आलेलं आहे, त्या गावातील विभागातील प्रेक्षक मॅच बघत आहेत. सरळ ऑफ केलं. 50 धावांची अजूनही गरज आहे. काय चित्र झालं, काय घडलं, काय चुकलं, दहिसर संघ हेच विचार करत, आमची बॉलिंगमध्ये काय गलती झाली का. सुरुवातीला 2 षटकं अगदी छान झाली मी होते. 14 धावा ज्या प्रकारे मी म्हणेन ना, सुरुवात अशी दिली होती ना की मला वाटलं वाल संघाला 40 धावा देखील होणार नाहीत. काय चुकलं, कुठल्या लाईनवरती बॉलिंग टाकली, अजयची बॉलिंग मला खराब दिसली, लाईन मिळाली नाही, लेंथ मिळाली नाही, भरघोस मार, ती चुकी झाली. चुकीला मी म्हणे दुरुस्त करा. आता पुढच्या जी स्पर्धा तुम्ही खेळणार त्यावेळेला करेक्शन करणं महत्त्वाचं आहे. काय घडलंय त्यापेक्षा विचार करणं हे महत्त्वाचं आहे की पुढच्या मॅचमध्ये आम्हाला नवीन जोशाने उतरायचं आहे. आणि सध्या आता मॅच सध्या वाल संघाच्या पूर्णपणे बाजूला आहे. काही चित्र या मॅचमध्ये राहिले नाही, फक्त औपचारिकता राहिलेली आहे. किती धावांनी संघ विजयी होणार, किती धावांनी आणणार. 49 धावा 4 चेंडूमध्ये गरज आहे. खूप कठीण बसलंय. 49 धावा. बेलापूर संघ पण मगाशी बघितला सेम अशीच कंडिशन झाली होती. खूप मार्जिन आहे, तो देखील संघ बाहेर झाला. चेतन वाईट पंचाने अव्वंतर घोषित केलेलं आहे, म्हणजे 48 धावांची गरज आहे 4 चेंडूमध्ये 48 धावा. गोलंदाज जर आपण बघितलं तर धीरज पाटील 48 धावा, अतिशय वेगवान गोलंदाज आहेत धीरज पाटील. पण आता धीरज पाटीलकडे तेवढी चान्स, त्याला परफॉर्मन्स दाखवायला जास्त आता वेळ मिळाली नाही आहे, कारण एवढ्या धावा आहेत की त्याला फक्त बॉल संपवायचे आहेत. इथं विकेट नाही आहे, डिफेन्स करायचे नाही, तिथे 10 धावा 12 धावा डिपेंड करायचे असं तर चित्र वेगळं असतं. मला इथे 48 धावा जास्त आहेत, म्हणजे मला फक्त 4 चेंडू कसे तरी पूर्ण करायचे आहेत, कारण मॅचमध्ये आता काही राहिलंच नाही. ओहो जबरदस्त चेंडू. आणि अशा प्रकारे कोणतीही धाव नाही आहे, धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 48 धावा अजूनही लांब आहे दहिसर संघ. 3 चेंडू उरलेले आहेत, म्हणजे फक्त 12 धावा आलेल्या आहेत या 3 षटकामध्ये. मागच्या आणि 4थ्या षटकातील 3 चेंडू संपलेत. बॅटिंग ऑर्डर चाललीच नाहीये, पूर्णपणे बॅकफुट लोवेस्ट स्कोरची मॅच कदाचित होऊ शकते.
बॅटची एज आणि प्रफुल्ल अर्थात मुन्नाच्या बाजूने चेंडू लॉंग स्टॉपकडे ट्रॅव्हल झालाय चौकार आणि मला वाटते बऱ्याच अवधीनंतर हा आलेला हा चौकार आणि आता मार्जिन सांगणारे अजून 44 धावांची गरज आहे. 2 चेंडूत 44 धावा. 60 धावांचं एक मोठं आव्हान होतं. 15च्या सरासरीने वाटचाल करायची होती मात्र आव्हानाचा पाठलाग करताना दैसर संघाची दमछाक झाली. फलंदाज चालले नाहीत, सलामी चालली नाही, मिडल ऑर्डर चालला नाही आणि मग अशा प्रकारे ही सध्या कंडिशन आहे दैसर संघाची. प्रयत्न करतायत मात्र प्रयत्नांना यश आलं नाही. अशा प्रकारे सिंगल आणि आता 1 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. या मॅचचं चित्र पूर्णपणे पलटलं. प्रतीक पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये आलं आणि त्या वादळाने जणू काही सर्व वाहून नेलं, सर्व परिसर दुमदुमून सोडलं आणि जबरदस्त बॅटिंग, अफलातून फटकेबाजी. 47 धावा वैयक्तिक त्याने ठोकल्या. अर्धशतक असं मला वाटलं त्यांचं होईल पण त्या अर्धशतकापासून थोडी दूर राहिलं. मात्र काही हरकत नाही. मॅच मी म्हणे झेल हवेत आहे आणि इट्स अ कॉट आणि फलंदाज बाद. अशा प्रकारे हा 7वा हादरा बसलाय दैसर क्रिकेट संघाला. प्रतीक पाटीलसाठी स्पिरिट ऑफ ग्रुप यांच्याकडून जीपे 1000 रुपये पाठवले त्यांना. प्रतीक पाटील यांना 1000 रुपये गुगल पे झालेले आहेत. मागाशी पण कोणतरी 500 लावले होते, षटकारने मारले आणि ते बक्षीस त्याला दिला. आता मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच ऑलराऊंडर परफॉर्मन्स. 4 विकेट 47 धावा. प्रतीक पाटील न्यू स्कायरा 11 न्यू स्टार वाल संघ. चला वाल संघ आता हँडशेक करायचं आहे आणि आपण लगेच मैदान सोडायचं आहे आणि आता पुढचा जो सामना होणार आहे गणेशपुरी आणि डाऊरनगर, आपण लगेच मैदान ताबा घ्यायचा आहे कारण अजून पेंडिंग मॅचेस आहेत. तर विनंती करेल मॅन द मॅच घेण्यासाठी प्रतीक पाटील. अर्थातच एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज, ताकदवान फलंदाज, ज्याच्या बॅटमधून आपण षटकार बघितले, चौकार बघितले आणि 47 वैयक्तिक धावा त्यांनी ठोकल्या या मॅचमध्ये. तो प्रतीक पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रतीक पाटील याला